नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलंय। तसंच हवामान विभागाने जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केलेला आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजही पावसाचा जोर कायम आहे। जिल्ह्याला आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी देण्यात आला आहे। शनिवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे। सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील मन नदीवरील बॅरेजचे 2 गेट जे आहेत ते उघडण्यात आले आणि त्यातून 6100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पातूर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने मन नदी भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये पावसाने पाठ फिरवली आहे, त्यामुळे आदिवासी पट्ट्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। शेतकऱ्यांच्या भात लागवडी रखडल्या, त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागते। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये डांबरी रस्त्याचं काम पूर्ण झालंय, मात्र काही दिवसातच रस्ता चक्क हाताने उकरू लागलाय। या निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशी तत्काळ करावी आणि कारवाई करण्यात यावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। कोकण रेल्वेवर उद्या कर्नाटकातील असनोटी आणि गोव्यातील लिलिम या रेल्वे स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे। सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे। या कालावधीमध्ये ओएची वायरची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे, त्यामुळे कोकण रेल्वेवरील गाड्यांचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे। येवला तहसील कार्यालय आवारामध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्ते खेळत आंदोलन केलं। लातूरमध्ये छावाचे आंदोलक विजयकुमार घाडगे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत गांधीगिरी स्टाईलनं आंदोलन करण्यात आलं। कृषी मंत्री विधान भवनात रमी खेळू शकतात, तर आम्ही तहसील आवारामध्ये का खेळू शकत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागानं निखिल वालेचा याला अटक केली आहे। मेमर सूर्या एंटरप्राइजेस या व्यापारी असोसिएशन विरोधात व्यापारी संस्थेविरोधात सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने एकूण 20.20 कोटींच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणामध्ये वालेचा यांना अटक करण्यात आली आहे। पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ जवानाकडून घुसखोरांना दणका देण्यात आलेला, यावेळी 1637 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। चर्चगेट ते विरार दरम्यान 9 ते 20 जुलै दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये दिव्यांग डब्यातील प्रवासी, भिकारी आणि इतर घुसखोरांचा समावेश आहे। सायबर गुन्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। सायबर गुन्हेगारांमुळे नागरिकांचे कोट्यावधींचं नुकसान होत असल्याचं समोर आलंय। 2024च्या तुलनेमध्ये सायबर गुन्ह्यातून नागरिकांची आर्थिक फसवणुकीचं प्रमाण सुमारे 206% वाढलंय। मुंबई महानगरपालिका सांडपाण्यापासून वीज निर्मितीवर भर देते आहे। सांडपाण्यावर प्रक्रिया करताना निर्माण होणाऱ्या बायोगॅसमधूनच प्रकल्पासाठी आवश्यक विजेची गरज भागवण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे। 7ही प्रकल्पांसाठी प्रत्येकी साधारणतः 16 मेगावॉट विजेची आवश्यकता आहे। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचं काम वेगात सुरू आहे। 342 रहिवाशांना डिसेंबरमध्ये त्यांच्या स्वप्नातील घर देण्यात येणार आहे। रहिवाशांसोबत झालेल्या आढावा बैठकीत म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे।